माझी पोल्ट्री यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इतकंच. नमस्कार. द मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातल्या पोल्ट्री उद्योगातला एक नवीन प्रयोग, आणि तोही एका व्यक्तीच्या अनुभवातून. उत्तम डुकरे म्हणून एक उद्योजक आहेत. त्यांनी त्यांच्या ईसी पोल्ट्री हाऊस म्हणजे ईसी पोल्ट्री हाऊस बद्दल लिहिलं आहे. हा काही असा तांत्रिक रिपोर्ट नाहीये, तर अगदी थेट जमिनीवरचा अनुभव आहे. त्यातल्या नवीन कल्पना, आव्हानं, त्यांची धडपड हे सगळं त्यांनी मांडले. आपण आज काय करणार आहोत, तर उत्तम डुकरे यांच्या नजरेतून पोल्ट्री व्यवसायाकडे कसं बघितलं जातंय ते समजून घेणार आहोत. त्यांचे अनुभव काय आहेत, आव्हानं कुठली, म्हणजे बघा वाढते खाद्यदर, पक्ष्यांची मरतूक, आणि या सगळ्यातून त्यांना काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा कशी मिळाली हे सगळं आपण बघूया. त्यांनी सुरुवातीलाच एक मस्त वाक्य लिहिलंय, जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ती सतत धडपडत असतात. लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात, कारण ती नेहमीच पडत असतात. खरं म्हणजे ती पडत नसतात, तर पडता पडता घडत असतात. क्या बात आहे. याच विचाराने म्हणजे प्रयत्नातून शिकण्याच्या वृत्तीने आपण सुरुवात करूया. तर उत्तम डुकरे म्हणतात की ईसी पोल्ट्री हाऊस उभं करणं ही त्यांची एक जाणीवपूर्वक केलेली निवड होती, विचार केलेला निर्णय होता. त्यांच्या मते याचे जे फायदे आहेत ना, खास करून पक्ष्यांच्या वजनवाढीवर वातावरणाचा जो चांगला परिणाम होतो, ते टीकाकारांच्या लक्षातच आलं नाही म्हणे, किंवा त्यांच्या त्या ठरलेल्या चौकटीत ते बसलं नाही. ओके, चला तर मग हे ईसी प्रकरण नक्की आहे तरी कार, यावर जरा सविस्तर बोलूया का? हो, नक्कीच. एसी म्हणजे ईसी. त्याचं पूर्ण रूप आहे एन्व्हायरमेंटली कंट्रोल्ड. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पोल्ट्रीचं जे शेड असतं ना, तिथलं वातावरण, तापमान, आर्द्रता, हवा खेळती राहण्याची पद्धत म्हणजे व्हेंटिलेशन, आणि काही ठिकाणी लाईटसुद्धा, या सगळ्यावर अगदी काटेकोरपणे नियंत्रण ठेवणारी ही सिस्टीम आहे. अच्छा. पोल्ट्रीमध्ये हे खूप महत्त्वाचं ठरतं, कारण कोंबड्या, विशेषतः ज्या ब्रॉयलर कोंबड्या असतात, त्या वातावरणातल्या बदलांना खूपच संवेदनशील असतात. तापमान थोडं जरी कमी जास्त झालं की लगेच त्यांच्यावर ताण येतो, स्ट्रेस येतो. आणि या ताणाचा मग थेट परिणाम त्यांच्या वाढीवर होतो. बरोबर. आणि खाद्याचं मांसात रूपांतर करण्याच्या क्षमतेवर पण, म्हणजे FCR म्हणतात त्याला, आणि आरोग्यावर सुद्धा. बरोबर ना? अगदी बरोबर. पक्षी जेव्हा स्ट्रेस फ्री वातावरणात असतात तेव्हा ते खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचवतात, त्यांची वाढ चांगली होते. पण जर खूप गरम किंवा थंड असेल ना, तर त्यांची एनर्जी स्वतःला सांभाळण्यातच जाते, मग वाढ खुंटते. आणि दुसरं म्हणजे ताण वाढला की त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, मग ते लगेच आजारी पडतात, आणि त्यामुळे मरतुकीचं प्रमाण वाढू शकतं. ओके. त्यामुळे एसी प्रणालीचा मुख्य उद्देश काय, तर पक्ष्यांसाठी एक चांगलं स्थिर वातावरण तयार करणं. हे आपल्या पारंपरिक शेडपेक्षा खूप वेगळं आहे. म्हणजे जी उघडी किंवा अर्धउघडी शेड्स असतात, तिथे बाहेरच्या हवामानाचा थेट परिणाम होतो पक्ष्यांवर. हे तंत्रज्ञान जगात तसं नवीन नाहीये म्हणा, पण उत्तम डुकरे ज्या प्रकारे बोलतायत त्यावरून असं वाटतंय की त्यांच्या भागात किंवा त्यांच्या स्केलवर हा एक मोठा धाडसी प्रयोग होता. आणि ते टीकाकारांची पर्वा करत नाहीत असंही म्हणतात. त्यांचं सोयरसूतक नव्हतं, आणि त्यांना खात्री आहे की त्यांच्या कामाची दखल घ्यावीच लागेल. हा आत्मविश्वास कुठून येत असेल? फक्त टेक्नॉलॉजीवरचा विश्वास आहे की आणखी काही? मला वाटतं हा आत्मविश्वास अनेक गोष्टींमधून येत असावा. एक तर तुम्ही म्हणालात तसं तंत्रज्ञानावरचा विश्वास. कदाचित त्यांनी त्याचा खूप अभ्यास केला असेल, किंवा सुरुवातीला काही चांगले रिझल्ट्स दिसले असतील. दुसरं म्हणजे जे लोक काहीतरी नवीन करतात ना, त्यांच्यात एक वेगळी जिद्द असते, काहीतरी वेगळं करून दाखवण्याची उर्मी असते. बरोबर आहे. टीका किंवा विरोध तर होणारच, त्याला तोंड देऊन उभं राहण्यासाठी आत्मविश्वास लागतोच. आणि तिसरं, कदाचित त्यांना पारंपरिक पद्धतींमध्ये ज्या अडचणी आहेत त्या स्पष्ट दिसत असतील, त्यामुळे त्यांना वाटलं असेल की हा नवा मार्गच बरोबर आहे. आणि ते असेही म्हणतायत की सध्याचा काळ त्यांच्या ईसी हाऊससाठी चांगला आहे, कारण चिकनचे दर वाढतायत. सध्याचा काळ आमच्या एसी हाऊससाठी फार चांगला आहे. चिकनचे रेट वाढतच आहेत. म्हणजे वाढलेल्या दरांमुळे कदाचित ईसी सारख्या जास्त इन्व्हेस्टमेंटच्या प्रोजेक्टमधनं परतावा लवकर मिळेल, असा विचार असेल. पण मला जी गोष्ट जास्त इंटरेस्टिंग वाटली ती म्हणजे त्यांची नफ्याच्या पलीकडची प्रेरणा. ते काय म्हणतात, नवनवे प्रयोग करण्याचं धाडस करण्याची माझी भूक वाढत चालली आहे. ही भूक नक्की कशासाठी आहे? फक्त नवीन टेक्नॉलॉजी वापरायची म्हणून, की आणखी काही खोल कारण आहे? ही भूक आहे ना, मला वाटतं ती 2-3 लेवल्सवरची आहे. एक तर तांत्रिक पातळीवर, म्हणजे ईसी टेक्नॉलॉजी यशस्वी करून दाखवणं, त्याचे फायदे सिद्ध करणं. दुसरी म्हणजे व्यावसायिक पातळीवर,
उत्तम डुकरेंनी थेट इंटिग्रेशन कंपन्यांचा उल्लेख केला नसेलही, पण त्यांच्या बोलण्यातनं स्वतंत्रपणे काहीतरी करण्याची इच्छा नक्की दिसते. आता या इंटिग्रेशन कंपन्या म्हणजे काय हे पण समजून घ्यायला पाहिजे. हो, नक्की सांगा. कारण पोल्ट्री उद्योगाशी ज्यांचा थेट संबंध नाहीये त्यांना कदाचित हा शब्द नवीन असेल. इंटिग्रेशन कंपन्या म्हणजे मोठ्या कंपन्या असतात ज्या पोल्ट्री उद्योगात खूप महत्वाची भूमिका बजावतात. त्या काय करतात? शेतकऱ्यांशी करार करतात. या करारानुसार कंपनी शेतकऱ्याला 1 दिवसाची पिल्लं देते, त्यांना लागणारं खाद्य, औषधं आणि टेक्निकल गायडन्स पण देते. अच्छा. शेतकऱ्याने फक्त काय करायचं? जागा द्यायची, पाण्याची सोय बघायची, मजूर लावायचे, वीज द्यायची आणि पक्ष्यांची नीट काळजी घ्यायची. पक्षी तयार झाले की कंपनी ठरलेल्या रेटने ते विकत घेते. ओके. या मॉडेलमध्ये शेतकऱ्याची रिस्क कमी होते हे खरंय. कारण खाद्य कुठून आणायचं, माल विकला जाईल की नाही याची चिंता नसते. पण त्याच वेळी नफ्यातला मोठा वाटा कंपनीला मिळतो आणि शेतकऱ्याला स्वतःचे प्रयोग करायला किंवा मॅनेजमेंटमध्ये बदल करायला फार संधी नसते. अच्छा. म्हणजे इंटिग्रेशन मॉडेल एक प्रकारची सुरक्षा देतं, पण मग स्वातंत्र्यावर मर्यादा येतात. तर उत्तम डुकरे यांची ही जी नवे प्रयोग करण्याची भूक आहे ती कदाचित याच इंटिग्रेशनच्या चौकटी बाहेर पडून स्वतःच्या हिमतीवर जास्त रिस्क घेऊन पण जास्त स्वातंत्र्य आणि कदाचित जास्त नफा मिळवण्याच्या इच्छेतून आली असेल. तशी शक्यता नक्कीच आहे. स्वतःचा ब्रँड बनवणं, स्वतःच्या पद्धतीने व्यवसाय चालवणं, टेक्नॉलॉजीवर पूर्ण कंट्रोल ठेवणं ही एक वेगळीच उद्योजकीय प्रेरणा असू शकते. आणि हीच प्रेरणा त्यांना उद्योगातल्या 2 मोठ्या समस्यांना थेट भिडायला लावतेय, ज्याचा उल्लेख ते करतायत. खाद्याच्या प्रचंड वाढलेल्या किमती, खाद्याच्या भरमसाठ किमती आणि पक्ष्यांची मरतूक, पक्ष्यांच्या मरतुकीचे प्रमाण. या 2 समस्या खरंच किती गंभीर आहेत. म्हणजे याचा एकूण उद्योगावर आणि शेतकऱ्यांवर काय परिणाम होतो? अहो, या दोन्ही समस्या प्रचंड गंभीर आहेत. खाद्याचा खर्च हा पोल्ट्री व्यवसायातला सगळ्यात मोठा खर्च असतो. साधारणपणे एकूण खर्चाच्या 60 ते 70% खर्च फक्त खाद्यावर होतो. बापरे. आता मका, सोयाबीन सारखा कच्चा माल महाग झाला की खाद्याचे दर वाढतात आणि मग शेतकऱ्याचा नफ्याचं गणित पूर्णपणे कोलमडतं. कित्येकदा तर खर्च वसूल होणं पण मुश्किल होतं. आणि दुसरी समस्या आहे मरतुकीची. पक्षी विकत घेण्यापासून ते मोठे होईपर्यंत त्यांच्यावर खूप खर्च झालेला असतो. पिल्लांची किंमत, खाद्य, औषधं, मजुरी, वीज, सगळं काही. अगदी. जर मरतुकीचं प्रमाण जास्त असेल, समजा 10-15% किंवा त्याहून जास्त पक्षी मेले, तर तो थेट तोटा असतो. अगदी. यामुळे फक्त नफा कमी होत नाही, तर अनेकदा शेतकरी कर्जात बुडतो. आणि इथेच उत्तम डुकरे यांच्या इझी हाऊस प्रयोगाचं महत्त्व अधोरेखित होतंय, नाही का? ते म्हणतात की ते मरतुकीचं प्रमाण कसं कमी करता येईल यावर प्रभावीपणे काम करतायत आणि त्यात त्यांना काही प्रमाणात यशही मिळतंय. मरतुकीचं प्रमाण कमी कसं करू शकतो यावर प्रभावीपणे काम करतोय, त्यात काही अंशी यश येत आहे. तर हे इझी तंत्रज्ञान मरतूक कमी करायला नक्की कशी मदत करतं? याचे अनेक पैलू आहेत. पहिलं म्हणजे तापमान आणि आर्द्रता स्थिर आणि योग्य राहिल्यामुळे पक्ष्यांवरचा जो शारीरिक ताण असतो ना, म्हणजे उन्हाळ्यातला हीट स्ट्रेस किंवा हिवाळ्यातला कोल्ड स्ट्रेस, तो कमी होतो. ताण कमी झाला की त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. दुसरं, व्हेंटिलेशन सिस्टीममुळे शेडमधली हवा ताजी राहते. अमोनियासारखे जे घातक वायू आहेत त्यांचं प्रमाण नियंत्रणात राहतं. त्यामुळे श्वसनाचे आजार कमी होतात. ओके. तिसरं, हे वातावरण बंदिस्त असल्यामुळे बाहेरून येणारे रोगजंतू किंवा जंगली पक्षी यांच्यापासून धोका कमी होतो. म्हणजे ज्याला आपण बायोसिक्युरिटी म्हणतो, ती चांगली राखता येते. बरोबर. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आजारांचं प्रमाण कमी होतं आणि पर्यायाने मरतुकीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता वाढते. उत्तम डुकऱ्यांचं जे काही अंशी यश आहे ते हेच दाखवतं की हे तंत्रज्ञान जर व्यवस्थित वापरलं तर नक्कीच चांगले परिणाम देऊ शकतं. जरी ते 100% यशस्वी होईलच असं नाही. हे सगळं ऐकल्यावर उत्तम डुकरे यांनी त्यांच्या उद्योगात येण्यामागच्या कारणाबद्दल जे सांगितले ते आणखी अर्थपूर्ण वाटतंय. ते म्हणतात की जी गोष्ट आधी कोणी सांगितली नाही ती सांगण्याचा उत्साह आणि इसी पोल्ट्री हाऊसमधल्या महत्वाच्या घटना लोकांसमोर आणण्याची इच्छा त्यांना आहे. म्हणजे त्यांना फक्त व्यवसाय नाही करायचा आहे, तर आपला अनुभव, आपण काय शिकलो हे इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे. हो, आणि ही गोष्ट उद्योजकांमध्ये नेहमी दिसतेच असं नाही. बरेच जण आपले सिक्रेट्स किंवा अनुभव स्वतःपुरतेच ठेवतात. पण इथे एक शेअरिंगची भावना दिसतीये.
माहिती इतरांपर्यंत पोहोचावी ही इच्छा दिसतीये. कदाचित त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल किंवा किमान या विषयावर चर्चा तरी सुरू होईल. आणि त्यांची दृष्टी फक्त स्वतःच्या व्यवसायापुरती नाहीये. ते काय म्हणतात, नवा महाराष्ट्र रचण्यात माझाही खारीचा वाटा होऊ शकतो. अहो, एका पोल्ट्री उद्योजकाने इतकी मोठी आकांक्षा बाळगणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आपला व्यवसाय आणि राज्याची उभारणी याचा संबंध ते कसा जोडत असतील? याचे अनेक अर्थ असू शकतात. एक सरळ अर्थ म्हणजे आर्थिक योगदान. यशस्वी व्यवसाय टॅक्स भरतो, रोजगार निर्माण करतो, लोकल इकॉनॉमीला चालना देतो. दुसरा अर्थ म्हणजे कृषी आणि संबंधित क्षेत्रात असे नवीन प्रयोग यशस्वी करून ते इतरांसाठी एक उदाहरण बनू शकतात. जर ईसी सारखे प्रयोग यशस्वी झाले आणि इतरांनी ते स्वीकारले तर महाराष्ट्रातला पोल्ट्री उद्योग अधिक एफिशियंट होईल, अधिक आधुनिक होईल, टिकाऊ बनेल. बरोबर. आणि तिसरा जो मला जास्त महत्वाचा वाटतो तो म्हणजे ही एक मानसिकता आहे. म्हणजे समस्यांवर रडत न बसता त्यावर उपाय शोधण्याची, आव्हानं स्वीकारण्याची आणि त्याच यशस्वी होण्याची. ही जी करून दाखवण्याची वृत्ती आहे ना, तीच कोणत्याही प्रदेशाच्या प्रगतीचा आधार असते. मरतूक कमी करण्यासारख्या ठोस समस्येवर काम करून ते याच वृत्तीचं उदाहरण देत आहेत. अगदी सुरुवातीच्या वाक्यासारखंच पडता पडता घडत असतात. त्यांच्या या प्रवासात नक्कीच खूप अडचणी आल्या असणार, पण त्यातून मार्ग काढत ते पुढे गेले असं दिसतंय. आणि मग शेवटी तो यशाचा उद्गार येतो. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल, आम्ही ठरलो यात सक्सेसफुल. यात थोडा अतिशयोक्तीचा सूर असेलही, पण कष्टाचं चीज झाल्याचा आनंद यात स्पष्ट दिसतोय. निश्चितच ही एक भावनिक प्रतिक्रिया आहे जी संघर्षानंतरच्या यशातून येते. भल्या भल्यांच्या बत्त्या गुल हे कदाचित त्यांच्या टीकाकारांना किंवा स्पर्धकांना उद्देशून असेल, ज्यांना त्यांच्या प्रयोगाबद्दल शंका होती. हो. पण महत्वाचं काय की यानंतर लगेच ते एक प्रकारे डिस्क्लेमर देतात. प्रत्येकाचे मतमतांतर ही वेगवेगळी असू शकतात. मी माझे मत शेअर करतोय. क्षमस्व. हो, ही गोष्ट महत्वाची आहे. ही प्रांजळ कबुली खूप महत्वाची आहे. ते मान्य करतायत की हा त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे आणि त्यांचं विश्लेषण आहे. यश हे सापेक्ष असू शकतं आणि त्यांचं सक्सेसफुल असणं हे त्यांचं स्वतःचं मूल्यमापन आहे. म्हणजे हा त्यांच्या प्रवासाचा आणि त्यांच्या समाधानाचा एक लेखाजोखा आहे. यात त्यांनी किती इन्व्हेस्टमेंट केली, नक्की किती टक्के मरतूक कमी झाली किंवा नफ्याचं प्रमाण काय आहे, असे आकडेवारीचे डिटेल्स नसले तरी एका व्यक्तीच्या नाविन्यपूर्ण प्रयोगाची ही कथा आहे. अगदी बरोबर. हे एका केस स्टडी सारखं आहे. एका व्यक्तीचा निर्धार, त्याने निवडलेला मार्ग, त्याने फेस केलेली आव्हानं आणि त्याला मिळालेलं त्याच्या मते यश. हे इतरांना नक्कीच प्रेरणा देऊ शकतं, विचार करायला लावू शकतं. पण यावरून सरसकट निष्कर्ष काढणे योग्य नाही. प्रत्येक फार्मची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाची आव्हाने वेगळी असतात. तर उत्तम डुकरे यांच्या या अनुभवाच्या आधारावर आपण काय निष्कर्ष काढू शकतो? या चर्चेतून काय महत्वाचे मुद्दे समोर आले असं वाटतं? मला वाटतं काही प्रमुख मुद्दे आहेत. पहिलं म्हणजे पोल्ट्रीसारख्या पारंपरिक उद्योगात सुद्धा ईसी हाऊससारखं आधुनिक तंत्रज्ञान यशस्वी होऊ शकतं, पण त्यासाठी प्रचंड चिकाटी, धाडस आणि आत्मविश्वास लागतो. दुसरं, उद्योगासमोरची जी खरी आव्हानं आहेत म्हणजे वाढते खाद्यदर आणि मरतूक, यावर लक्ष केंद्रित करून केलेले प्रयोग जास्त परिणामकारक ठरू शकतात. तिसरं, फक्त नफा कमावणं या पलीकडे जाऊन काहीतरी नवीन करण्याची, उद्योगात बदल घडवण्याची आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणासुद्धा उद्योजकाला चालना देऊ शकते. आणि चौथं, वैयक्तिक पातळीवरचं यश हे महत्त्वाचं असलं तरी ते व्यापक स्तरावर कसं स्वीकारलं जातं किंवा त्याचं अनुकरण होतं का, हा एक वेगळा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. बरोबर. प्रस्थापित पद्धती आणि नवे प्रयोग यांच्यातला हा संघर्ष किंवा तो ताण नेहमीच असतो. उत्तम डुकरे यांचा अनुभव हे त्याचंच एक उदाहरण आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय की उत्तम डुकरे यांच्यासारखी एखादी व्यक्ती जेव्हा त्यांच्या क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते, जसं की ईसी हाऊसद्वारे मरतुकीसारखी गंभीर समस्या सोडवण्याचा प्रयत्न, तेव्हा प्रस्थापित उद्योग किंवा समाज त्यांना कसा प्रतिसाद देतो? टीकाकारांच्या पलीकडे जाऊन अशा प्रयत्नांना खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात येण्यासाठी, त्यांचं अनुकरण होण्यासाठी आणि त्यातून उद्योगात किंवा क्षेत्रात मोठा बदल घडण्यासाठी नक्की कशाची गरज असते? फक्त तंत्रज्ञानाचे यश पुरतं की त्यासाठी एक व्यापक स्वीकार्यता लागते, पाठिंबा लागतो आणि